मेट्रो 2 आणि मेट्रो 7 चा 2 मार्गांचा पल्ला वाढवण्याच्या निर्णयानंतर राज्य सरकारने मेट्रो 4 चा पल्ला वाढवलाय। वडाळा ठाणे या मेट्रो 4 मार्गाचा पल्ला वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। वडाळ्यापासून सुरू होणारी मेट्रो आता थेट सीएसटी रेल्वे स्थानकाजवळच्या जीपीओ पर्यंत जाणार आहे। त्यामुळे मेट्रो 4 चा वडाळा ते जीपीओ असा सुमारे 10 किलोमीटरचा पल्ला वाढलाय। हा मार्ग हार्बर रेल्वे मार्गाला समांतर डिमेलो मार्गावरून जाणार आहे। तर घोडबंदर मार्गावर कासार वडवलीपर्यंत असलेली मेट्रो 4 ही गायमुख पर्यंत 5 किलोमीटर अंतर वाढवत नेली जाणार आहे। कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान निर्मितीच्या स्वप्नांना खरे पंख मिळाले आहेत। विमान निर्मितीसाठी राज्य सरकारने अमोल यादव यांच्या कंपनीबरोबर संयुक्त भागीदारी करार केलाय। पालघरमध्ये विमान निर्मिती कारखान्यासाठी सरकारने 157 एकर जमीन देण्याची कबुली दिली आहे। एमआयडीसी आणि अमोल यादव यांच्या कंपनीमध्ये भागीदारी करण्यात येत आहे। डीजीसी कडून विमान नोंदणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पुढाकार घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी याबाबत चर्चा करणार असल्याचं कॅप्टन यादव यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय। दरम्यान अमोल यादव यांनी या करारानंतर झी मीडियाचे आभार मानले। आपण विमान बनवण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केलेली आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जागा देण्याचं कुठलंही योजना सरकारकडे नाही आहे। त्याच्यामुळे आज मीटिंगमध्ये असं ठरलं की सरकारबरोबर एक जॉईंट व्हेंचर केलं जाईल आणि ह्या जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून ह्या विमानाची निर्मिती केली जाईल, ज्याच्यामध्ये सरकार ह्या जॉईंट व्हेंचरला जमीन देऊन मदत करू शकेल। राज्य पोलीस दलातील एकमेव एव्हरेस्ट वीर रफिक शेखच्या एव्हरेस्ट वारीला आता वर्ष पूर्ण झालंय, पण मुख्यमंत्र्यांनी केलेली मदतीची घोषणा अद्यापही प्रत्यक्षात आलेली नाही। या जवानाचा एव्हरेस्ट मोहिमेचा खर्च राज्य सरकार देईल असं मुख्यमंत्र्यांनी 7 जून 2016 रोजी जाहीर कार्यक्रमात म्हटलं होतं। आता या घटनेला 10 महिने उलटलेत, पण रफिकला एक कवडीही मिळालेली नाही। रफिकला एव्हरेस्ट मोहिमेसाठी 52 लाख इतका खर्च आला। कर्ज काढून रफिकने हा खर्च भागवला। कर्ज फेडण्यासाठी रफिकचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। मंत्रालयात मदतीसाठी खेटेही तो घालतोय, पण त्याला यश काही येत नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री पोलीस नाईक पदावर कार्यरत रफिकचा आवाज ऐकून काही कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। केंद्र सरकारने जारी केलेल्या देशातल्या 10 प्रमुख विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही। रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सर्वोच्च स्थानी आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर गेल्या काही दिवसात वादग्रस्त ठरलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने नंबर पटकावलाय। नॅक आणि एमडीए कडून मूल्यांकन केलं जातं, परंतु मोदी सरकारमध्ये संस्थांचं रँकिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला। ये भारत विरोधी नारे और अफजल गुरु के नारे के लिए जेएनयू या जादवपुर को पुरस्कार नहीं मिला है। ये पुरस्कार वहां जो छात्रों की खबरें मीडिया नहीं चलाता है, वो छात्रों ने जो बहुत अच्छा शोध कार्य किया है साइंस टेक्नोलॉजी में, उसके लिए। मुंबईत बांधकामाला मंजुरी देण्याचे अधिकार आता परवानाधारक खासगी वास्तुविशारदांना आणि सर्वेक्षकांना मिळणार आहेत। यापुढे मुंबई महापालिका हद्दीत बांधकाम परवानगीसाठी इमारत प्रस्ताव विभागाकडे जाण्याची गरज भासणार नाहीये। निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक बांधकामांच्या मंजुरीचे अधिकार परवानाधारक वास्तुविशारद यांना मिळणार आहेत। राज्य सरकार त्यासाठी एमआरटीपी कायद्याअंतर्गत सुधारणा करणार आहे। बांधकाम क्षेत्रात ईज ऑफ डुईंग बिझनेस राबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे। राष्ट्रीय महामार्गांवर दारू विक्रीवरती सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर राज्यातल्या जवळपास 1000 तारांकित हॉटेल्सना फटका बसणार आहे। मुंबईतल्या घरगुती विमानतळावर असणाऱ्या व्हीआयपी लाऊंजमध्ये 1 एप्रिल पासून दारू विक्री बंद झाली आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला तब्बल 7000 कोटींचा फटका बसणार असल्याचं हॉटेल उद्योजकांचं म्हणणं आहे। मुंबईतील प्रमुख हॉटेल चालक मालक संघटना असणाऱ्या आहारच्या मते सुमारे 10,000 हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स आणि बारवरती आता ह्याचा परिणाम होईल। महामार्गावरील बार आणि इतर प्रतिष्ठानांमध्ये मद्य विक्रीवरती बंदी आणण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभागातर्फे राज्यासह संपूर्ण
विभागामध्ये कारवाई सुरू झालेली आहे। संपूर्ण राज्यातील एकूण 25,513 मद्य विक्री केंद्रांपैकी 15,699 केंद्रांवरती ह्या आदेशाचा परिणाम झाला आहे। तर विदर्भातील एकूण 3,618 मद्य विक्री प्रतिष्ठानांपैकी 2,735 केंद्रांना ह्याचा फटका बसलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी विविध ठिकाणांवर धाडी टाकतात। आकस्मिक तपास मोहीम देखील राबवली जाते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे नागपुरातील मद्य विक्री केंद्रांनी कशा प्रकारे पालन केलेलं आहे। भंडारा स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचत अवैधरित्या विविध कंपन्यांची बनावट मद्य बनवणाऱ्या कारखान्यांवरती धाड टाकली आणि 2 आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हे विशेष म्हणजे धाड टाकलेल्या कारखान्यात हे दोघी आरोपी केवळ काही रसायनांच्या माध्यमातून बनावट मद्य तयार करून त्याची विक्री शहरात करत होते। रमण नगरारे आणि सौरभ बोरकर ह्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता गुन्हे शाखेतर्फे वर्तवण्यात येते आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची कन्या अश्विनी बोतकुरवार हिच्यावरती पिंपरी चिंचवडमध्ये जीवघेणा हल्ला झालाय। हल्लेखोर राज बक्षीला अश्विनीच्या मित्रांनी पकडून दिले। अश्विनी पिंपरी चिंचवडच्या बालाजी सोसायटीच्या महाविद्यालयात MBAचं शिक्षण घेते। अश्विनीच्या डोक्यात वार करून तिची हत्या करण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण सुदैवानं अश्विनीनं तिचा हात मध्ये आणला, त्यामुळे तिची करंगीही तुटली। तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार झाले। माझ्याशी बोलत का नाही किंवा तू माझ्याशी फ्रेंडशिप का करत नाही या कारणास्तव सदर मुलगा तिला त्रास देत होता आणि याच्यातून त्यांनी तिच्यावर हल्ला केलेला आहे। सदर आरोपी जो आहे राजेश बक्षी याला वाकड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेला असून IPC 307 प्रमाणे व इतर कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। आप लोग ये मालूम होना चाहिए ये इंसिडेंट कॉलेज के अंदर नहीं हुआ, ये इंसिडेंट कॉलेज टाइम का पीछे नहीं हुआ, ये इंसिडेंट कॉलेज के बाहर हुआ और कॉलेज के बाहर हमारा पास कोई कंट्रोल नहीं है। पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी बोतकुरवार ह्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला। अश्विनी ही यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे भाजप आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची कन्या आहे। दरम्यान या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पोलीस करणार असल्याचं गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी सांगितलंय। या प्रकरणी महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांकडून हलगर्जी झाली का याचा तपासही केला जाणार आहे। हा कॅम्पसच्या आतमधला झालेला प्रकार आहे। तिथली सगळी माहिती अजून मिळायची आहे। ती माहिती पूर्ण आली की मग आपण काय कोणाचा दोष होता, कशामुळे हे झालं, काय परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथल्या विद्यार्थ्यानेच हा असा प्रकार घडला, या सगळ्या गोष्टींच्या जोपर्यंत डिटेल्समध्ये जात नाही तोपर्यंत काही त्याच्यावरती कमेंट करणं बरोबर नाही। खासगी हॉस्पिटल्समध्ये गर्भपाताची कीड लागल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येतात। मात्र नाशिकमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणातल्या भांडणामुळे आता असे प्रकार महापालिका आणि जिल्हा रुग्णालयातही होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात उच्चस्तरीय समितीनं चौकशीही सुरू केली आहे। डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहेत। नांदेड पॅटर्न असं नाव त्याला देण्यात आलंय। रुग्णांशी संवाद वाढवणं, कट प्रॅक्टिस बंद करणं, रुग्णांना कमीत कमी बिल भरावे लागेल याची काळजी घेणं असे अनेक उपाय या नांदेड पॅटर्नमध्ये सुचवण्यात आले। नांदेड फिजिशियन असोसिएशनच्या बैठकीमध्ये ह्याचा निर्णय घेण्यात आला। एकीकडे IMAचे सेक्रेटरी डॉक्टर पार्थिव संघवी हे झी24 तास आणि मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या विरोधात अरेरावतची आणि उन्मत्त भाषा वापरत असताना डॉक्टर निरगुडकर यांच्यावर उपचार करू नका असे बदनामीकारक मेसेज सोशल मीडियातून व्हायरल केले जात आहेत। तर दुसरीकडे नांदेडमधील डॉक्टर वैद्यकीय व्यवसायातले दोष ओळखून नांदेड पॅटर्न राबवत आहेत, याचं स्वागतच केलं पाहिजे। 100% त्याची सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे।
रेडिओलॉजिस्ट असोसिएशननी याच्या आधीच हा निर्णय घेतलेला आहे. याच्यानंतर फिजिशियन असोसिएशनने घेतला आहे. गायनिक सोसायटीबद्दल त्याबद्दल विचार करत आहे आणि IMAनी सर्वच सोसायटीजला या बाबतीत आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये विचार करा आणि असा निर्णय घ्या. आणि मला असं वाटतं की पुढच्या काही काळामध्ये नांदेड IMA हा अतिशय चांगला पॅटर्न नांदेडमध्ये राहतो. दक्षिण मुंबईत कुलाबा फोर्ट परिसरातल्या 18 वाहनतळांवरती महापालिकेनं नव्या पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणीला सुरुवात केली आहे. पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा विरोध होण्याची शक्यता आहे. जनतेनं सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावं यासाठी दक्षिण मुंबईत पार्किंगच्या दरात चौपट वाढवण्याचं धोरण 2 वर्षांपूर्वी सरकारकडे परवानगी मागितली होती. आधी कुलाबा आणि फोर्ट परिसरात 4 चाकी गाडी पार्क करण्यासाठी ताशी 15 रुपये आकारले जात होते. आता त्यासाठी ताशी 60 रुपये मोजावे लागतात. डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारनं आता सुरुवात केली आहे. हॉस्पिटलमध्ये अलाराम यंत्रणा असावी अशी एक मुख्य मागणी डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार आता KEM हॉस्पिटलपासून या सुविधेची सुरुवात झाली आहे. KEM मधील अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग यामध्ये ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये मुलानंच वडिलांना रॉकेल टाकून पेटवलं. शेत दुसऱ्याकडे लावून पैसे देण्याची मुलानं वडिलांकडे मागणी केली होती. वडिलांना त्याला नकार दिला आणि त्याचाच राग धरून आरोपी धनराज ढाले यानं थेट रॉकेल टाकून वडिलांना पेटवून दिलं. उमरगा तालुक्यातल्या मुरुममध्ये ही घटना घडली. दरम्यान आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत 80 वर्षीय वडील मलकप्पा ढाले यांचं जागेवरच निधन झालं. शेतीच्या बांधाच्या वादातून सख्ख्या भावांनीच भावाची हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. वाडखा गावात ही घटना घडली असून आरोपी फरार असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. गंगाधर काकडे ह्या 65 वर्षीय वृद्धाची त्यांच्याच सख्ख्या भावानं हत्या केली. गंगाधर काकडे यांची औरंगाबाद तालुक्यातील वाडखा गावात 5.5 एकर शेती आहे. शेतातील बांध्यावरून त्यांच्या भावासोबत त्यांचं भांडण झालं आणि त्यात गंगाधर यांच्या सख्ख्या भावानं आपल्या मुलांसोबत गंगाधर यांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत गंगाधर काकडे गंभीर जखमी झाले. 5 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला. विविध संघटना, डॉक्टर, वकील आणि सरकारी कर्मचारी हे नेहमीच संपाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेतात. हा अनुभव पाठीशी बांधून आता राज्यातच नव्हे तर भारतात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जाण्यासाठी तयारीला लागलेत. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभेचं आयोजन केलं. 1 जूनपासून धान्य न पिकवत संपावर जाण्याचा त्यांनी इशारा दिलाय. या सभेसाठी राज्यातील काही भागातून शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. गाव करील ते राव काय करील ह्या म्हणीप्रमाणे शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता डोंगरात पडणारा पावसाचा थेंब आणि थेंब अडवून जमिनीत जिरवण्याचा तसंच गावातील पाणी पातळी वाढवण्याचा निर्धार शिरस गावानं केला. लोकसहभागातून आणि श्रमदानातून जलसंवर्धन हा उपक्रम शिरस गावमध्ये सुरू झाला. सरपंच सतीश मांडके यांच्या पुढाकारानं ग्रामस्थांनी तसंच जवळच्या 5 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून डोंगर उताराला समतल चरी खोदल्या तसंच ओघळी अडवून दगडी बंधारे घातले. ह्या कामासाठी 2 दिवसात हजारो हात राबले आणि बघता बघता जलसंधारणाचं मोठं काम ह्या ठिकाणी पार पडलं. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागपासून अवघ्या 5 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या खंडाळा गावाला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. जवळपास 5000 लोकसंख्या असलेल्या या गावात 15 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. संतप्त झालेल्या महिला अखेर रस्त्यावर उतरल्या. महिलांनी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून सरपंचांना घेराव घातला आणि पाणी टंचाईबाबत जाब विचारला. गावासाठी अनेकदा कोट्यवधी रुपयांच्या पाणी योजना राबवून देखील पाणी मिळत नसल्याबद्दल ह्या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते जालन्यातील वडीगोद्रीत झालेल्या अंकुशराव टोपे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, नारायण राणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि धनंजय मुंडे यांचा समावेश होता.
स्वर्गीय अंकुशराव टोपे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमात स्वर्गीय अंकुशराव टोपे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंकुशराव टोपे यांनी उभारलेल्या सर्व संस्थांच्या कार्याचा गौरव केला। कल्याण डोंबिवलीतला शिवसेनेचा राडेबाज नगरसेवक महेश गायकवाडला 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण कोर्टानं गायकवाडची कोठडीत रवानगी केली आहे। गायकवाडला अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथून कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली होती। आपल्याच पक्षाच्या नगरसेविकाच्या पतीवर हल्ल्याच्या आरोपातून महेश गायकवाडला अटक करण्यात आली होती। 8 मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण पूर्वेतल्या शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावरती हल्ला केला गेला होता आणि सीसीटीव्ही मध्ये हे सगळी घटना कैद झाली होती। त्या आधारे पोलिसांनी तपास करून महेश गायकवाडच्या मुसक्या आवळल्या। वसई पंचायत समितीच्या मासिक सभेत रणकंद माजलं होतं। सभापतींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अधिकारी आणि सदस्यांनी सभात्याग केला। पंचायत समितीतर्फे विविध घटकांसाठी अनुदान तत्वावर वित्तीय मंजुरीसाठी शनिवारी म्हणजेच 1 एप्रिलला सभा बोलवली होती। बहुजन विकास आघाडीचे 6, श्रमजीवी संघटनेचे 2 असे 8 सदस्य इथे होते। बहुजन विकास आघाडीच्या चेतना मेहर सभापती आहेत। वसई पंचायत समितीत 6 महिन्यांपासून प्रशासन विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष सुरू आहे आणि ह्याचेच पडसाद शनिवारच्या मासिक सभेत दिसले। या सभेतल्या रणकंदनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। लातूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली आहे। अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीनंतर विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी होतात। भाजपचे 58 पैकी 37 सदस्य लातूर जिल्हा परिषदेत आहेत। त्यामुळे स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपच्या सभापतींच्या निवडीची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे। विषय समितीच्या सभापतीपदी प्रकाश देशमुख आणि बजरंग जाधव यांची, समाज कल्याण सभापतीपदी संजय दोरवे यांची, महिला बाल विकास सभापतीपदी तर संगीत घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे आणि उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी नवनियुक्त सभापतींचं अभिनंदन केलंय। रायगड जिल्हा परिषदेच्या विशेष समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या उमा मुंढेर, समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी शेकापचे नारायण डामसे यांची बिनविरोध निवड झाली। अन्य 2 समित्यांच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे नरेश पाटील आणि शेकापचे दत्तात्रय म्हात्रे यांची निवड झाली आहे। बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलंय। प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्यानं चौघांचीही अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापतीपद, उपाध्यक्षपद ॲडव्होकेट आस्वाद पाटील भोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक यांना तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला लाखो रुपये घेऊन खतपाणी घातल्याबद्दल तसंच वाळू व्यवसायात त्यांची भागीदारी असल्याचा ठपका ठेवत निलंबित केल्यानं खळबळ उडाली आहे। याआधी नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ पीडी केंद्रे यांनाही कामाच्या अनियमिततेत ठपका ठेवून सेवानिवृत्तीच्या दिवशीच निलंबित करण्यात आलं होतं। त्यानंतर चित्रक यांच्यावरती कारवाई झाल्यानं लागोपाठच्या कारवाईनं शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। 24 डिसेंबर 2016 रोजी नक्षलवाद्यांनी गडचिरोली एटापल्ली तालुक्यातल्या सुरजागड लोहखनिज टेकड्यांवरील लोहखनिज वाहतूक करणाऱ्या तब्बल 90 ट्रक्सना आग लावत राख केली होती। या घटनेनंतर जिल्ह्याचं ड्रीम प्रोजेक्ट बारगळतं की काय अशी शंका व्यक्त केली जात होती। मात्र राज्य शासनानं सुरजागडच्या सुरक्षेसाठी ॲक्शन प्लॅन आखला असून त्याची अंमलबजावणी केली जाते। यातील पहिलं पाऊल म्हणजे येलचिल पोलीस ठाणे प्रत्यक्षात आलंय। अत्यंत दुर्गम जागी उभारल्या गेलेल्या या पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणारं साहित्य थेट हेलिकॉप्टरनं पोहोचवण्यात आलंय। धुळे शहरातील नटराज टॉकीज समोर पोलिसांनी 50 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात। यात चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000च्या जुन्या नोटांचा समावेश आहे। शहादा शहराकडून नाशिककडे ही रोकड नेण्यात येत असताना धुळ्यातील आझाद नगर पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यातही घेतलंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से गावाजवळ अपघात झाला। सकाळी 9च्या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारला हा भीषण अपघात झाला। अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले। तिघांनाही खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। अपघात नेमका कसा झाला याबद्दल काहीही माहिती मिळू शकलेली नाही।
तर मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा भरधाव वेगात गाडी चालवण्याच्या नादात 4 जण जखमी झाले आहेत. हाजी अली परिसरात झालेल्या अपघातात गाडीची स्थिती बघून अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो. होंडा मोबिलिओचा हा अपघात होता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हाजी अलीच्या रस्त्यावर चालक इतक्या वेगात गाडी चालवत होता की त्याचं नियंत्रण सुटल्यावर गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलीकडच्या बाजूला जाऊन पडली. शंभरी पार केलेल्या आणि साईबाबांच्या हयातीतच सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला पहाटेच्या काकड आरतीपासून सुरुवात झाली. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक पायी पालख्यांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होतात. शिर्डीकरांनीही भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचं इथे आयोजन केलंय. रामनवमी उत्सवाचा पहिला दिवस आहे. साई मंदिरात काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा आणि पोथीच्या मिरवणुकीनं उत्सवाला आरंभ झालाय. गावातून साईंची पालखी मिरवणूक निघेल आणि रामनवमीच्या मुख्य दिवशी पहाटेच्या प्रतिमेच्या मिरवणुकीनंतर कावडीची मिरवणूक निघणार आहे. दुपारी राम जन्माचा उत्सव साजरा होईल. पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातलं मांडोदेवी हे स्थान भाविकांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. या ठिकाणी चैत्र नवरात्रानिमित्त 10 दिवस यात्रा भरते. रामनवमीपर्यंत चालणाऱ्या या मांडोदेवी यात्रेला लाखो भाविक या निमित्तानं भेट देतात. शेवटच्या दिवशी भव्य कलश यात्रा काढून त्याचं विसर्जन करण्यात येतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.